नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॅडेट PSI सूरज गंगाराम बनकर. आपण कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सवर मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवून टाकला होता. बऱ्याच जणांचे त्याच्यावर पॉझिटिव्ह रिप्लाय आले किंवा तुमचा प्रतिसाद चांगला आला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी प्रथम धन्यवाद देतो. आता त्यात मला बऱ्याच जणांनी डाऊट पाठवले किंवा कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी टाकलं की सर, पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा मॅथ्स रिजनिंग कसं हँडल केलं पाहिजे. तर त्याबद्दल आपण हा एक व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो कारण पेपर घेऊन आलो आहे. पेपरवर आपण इथं चर्चा करणार आहे की कसे क्वेश्चन सोडवले पाहिजेत किंवा कसं लॉजिक लावलं पाहिजे. तर त्याबद्दल आपण पुढं जाऊ. बघा, हा कंबाईन ग्रुप बीचा प्रिलिम्सचा पेपर आहे. पेपर थोडासा फोल्ड झाला आहे. आता आपण पेपर सोडवायला सुरुवात केली. ठीक आहे, पहिला प्रश्न काढला. आता सुरुवात करताना मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपली एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे की आपला पेपर अर्ध्या तासामध्ये GSचा किंवा मॅक्स टू मॅक्स 35 मिनटात GSचे जे काय 80 प्रश्न आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत आणि राहिलेले मॅथ्स रिजनिंगचे 20 प्रश्न हे आपल्याला 25 मिनटं ते अर्ध्या तासात पूर्ण करायचे आहेत. तर ह्या हिशोबानं जर आपण चाललो तर आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपण अभ्यास करताना लिमिटेड करणार आहे. आपले टॉपिक्स पकडूनच अभ्यास करणार आहे की बाबा हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ह्याच्यावरच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ते टॉपिक्स केल्यानंतर जर त्या टॉपिक्सच्या बाहेरचे प्रश्न आले, बघा, जर त्या टॉपिक्सच्या बाहेरचे प्रश्न आले तर ते सोडवताना आपल्याला आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा ह्याच्याबद्दल आपण काय वाचलंच नाही, पॅनिक व्हायचं नाही किंवा ओव्हर थिंकिंग करायचं नाही की आता काय करायचं, मग ह्याला कसं डील करायचं. आता पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. ठीक आहे. ऑप्शन ए, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतात पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली. ऑप्शन बी झाला. ऑप्शन सी, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली. ठीक आहे. आता हा समजा आपल्या चौकटीचा भाग आहे की हे आपण क्वेश्चन केलेत, पण इन केस आपण केलंच नाही, आपल्याला माहीतच नाही काय बाबा, सुती कापडाच्या गिरणीचं माहीत नाही, तागाच्या कापडाची गिरणीचं माहीत नाही किंवा कावसजी नानाभाई कोण आहे, काय, काहीच माहीत नाही. ठीक आहे. आता मला काहीच माहीत नाही तर मी काहीच चुकीचं करणार नाही, हे लॉजिक तर तुम्हाला माहीत असेल. आता मला ह्याबद्दल काहीच माहीत नाही, मी ABC म्हणजे ऑल ऑफ द अबव घेऊन जाणार. ठीक आहे. आता ह्यात काही जण असं पण लॉजिक लावू शकतात की बाबा सुती कापड म्हणजे कापसाचं, ज्यांना थोडीफार माहिती आहे की कापसाचा व्यापार किंवा आपण ऐकलं असेल की मुंबईत ते गिरणी कामगारांचा लढा, त्याच्यावर पिक्चर वगैरे पण आलेत बरेच. तर मग ही पहिलं स्टेटमेंट बरोबर असू शकतं की सुती कापडाची गिरणी मुंबईला चालू झाली असेल. आता तागाची गिरणी रिसरा कुठं आहे तर पश्चिम बंगालमध्ये. तर बाबा तागाची गिरणी तिकडं ते तागाचं क्षेत्र होतं भारतातलं, बांगलादेशला बरंच तागाचं क्षेत्र गेलं, हे तुम्ही ऐकलं असेल. हे पण स्टेटमेंट बरोबर असू शकतं. आता ही कुणी चालू केली हे आपल्याला माहीतच नाही, त्यामुळे आपण त्यांना घेऊन जायचं की बाबा एवढं मोठं नाव दिलं आहे ह्यांनी स्पेसिफिक, तर हे बरोबर असू शकतं. ठीक आहे. म्हणून मी ABC मारलं. पुढे गेलो. आता हा प्रश्न काय आहे की कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते. बरोबर. आता अ, ब, क, ड आणि खाली ऑप्शन दिलेत. तर ह्यातले आपल्याला नानासाहेब पेशवे तर माहिती आहे की ते तिकडे उत्तर भारतात ॲक्टिव्ह होते 1857च्या वेळेस, कानपूर वगैरे साईडला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जरी माहीत नसलं ह्या प्रश्नाचं उत्तर की रामजी शिरसाट, तरी पण आपण नानासाहेब पेशवे एलिमिनेट करू शकतो का, तर ते उत्तर भारतात होते, ते आपल्या कोल्हापूरला ॲक्टिव्ह नव्हते आणि हिंदी शिपायांचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता का, तर ते बाबा संस्थानिकांच्या लढ्यात होते थोडक्यात.
तर ब ब ब कुठे आहे? हे 3 ऑप्शन गेले. राहिला कुठला? फक्त अ. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली विचारलं म्हणजे एकच माणूस असू शकतो ना, नेतृत्व एकच माणूस करणार आहे. त्याच्यावरनं पण ह्या पण लॉजिकवरनं तुम्ही जाऊ शकता की बाबा फक्त अ हा एकच ऑप्शन आहे. उत्तर आलं आपलं रामजी शिरसाट. आता तिसऱ्या प्रश्नावर गेलो. आता ह्याच्यात काय सांगितलं आहे, सतीप्रथेबद्दल विचारलं आहे. आता सतीप्रथा म्हणलं की राजाराम मोहन रॉय हे आपलं पाठच पाहिजे. ठीक आहे. आता हा झाला तिसरा प्रश्न. आता पुढं आलो चौथ्या प्रश्नावर. आता हा प्रश्न जोड्या लावा आणि स्थापना वर्ष विचारलीत. आता इन केस तुमचा अभ्यास नवीन आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही किंवा पाठ नाही तुमचं की एक्झॅक्ट बाबा वर्ष कुठलं. आता ज्यांचा जुना अभ्यास आहे 2-3 वर्षाचा त्यांना तर हे माहीत असणार आहे. आणि ह्या संघटना महत्त्वाच्या पण आहेत. पण ठीक आहे, इन केस आपल्याला माहीत नाही तर आता मी वर्षाचा ऑप्शन काय मारला आहे, 3 ऑप्शन मारला आहे राजाराम मोहन रॉय. इथं मला काहीच माहीत नाही, म्हणजे मला कुठलीच तारीख माहीत नाही, तर मी डायरेक्ट 3 ऑप्शन मारणार. का तर वर्षाचा 3 मारला आहे. आता ह्यात माझं उत्तर चुकू पण शकतं, बरोबर, उत्तर चुकू पण शकतं. पण मला चान्स घ्यायचा आहे. मला इथं ओव्हर थिंकिंग करत बसायचं नाही. आता मी वाचलंच नाही, मला सालच माहीत नाही, तर मी का बळच आठवत बसू. म्हणून मी 3 मारला, पुढे गेलो. उत्तर चुकल बरोबर येईल. आता ॲन्सर कित काय उत्तर आहे ते तुम्ही नंतर बघून घ्या. हा ए सेट आहे, कंबाईंड गट ब पूर्व 2024. ओके. 5व्या प्रश्नावर गेलो. आता 5व्या प्रश्नात पण काय आहे, आता आपल्याला माहिती आहे कामगार हितवर्धक सभा, ह्यात भिवाजी नरे यांची नावं तुम्ही ऐकली असतील कुठेतरी. ठीक आहे. बरं, हे पण तुमच्या समजा वाचनात आलं नाही. मी अगदीच अशा पोरांसाठी सांगतो आहे की जे नवीनच आहेत, ज्यांना वाटतं आहे की बाबा आपला अभ्यास कमी आहे, तर ते पण कसे क्वेश्चन टॅकल करू शकतात हे तर पण मला काय माहीत नाही. वरचंच आपलं तुक्का लॉजिक वापरलं, ऑप्शन 3 मारला. आणि मी हे तुम्हाला एवढं गॅरंटेड का सांगतो आहे, तुम्ही ॲन्सर की उघडून बघा. बऱ्यापैकी आयोगाचे उत्तरं ओळीनं असतात, असे 2-2, 3-3-3, 4-4-4. म्हणजे मी हे ओपन प्लॅटफॉर्मवर सांगतो आहे, तुम्ही बघा एकदा उघडून. ठीक आहे. आता हा प्रश्न मी तसाच टॅकल केला. आणि तुम्हाला जर माहीत आहे की बाबा भिवाजी नरे, तर ते पण लॉजिक आपण लावू की भिवाजी नरे तर येणार म्हणजे अ तर येणार म्हणजे बक गेला. आता आपल्याला जास्तीत जास्त व्यक्ती न्यायच्यात, का तर 4 व्यक्ती दिल्यात नाही तर, बरोबर का. 4 व्यक्ती दिल्यात म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त व्यक्ती न्याव्या लागतील. एखादाच व्यक्ती असेल की जो इलिमिनेट आपण करू शकतो. मग ह्यातलं बघायचं की आपण कुणाचं नाव वाचलं नाही. तर इतिहास वाचताना बाबा मला हरिहर सोनुले हे नाव असं जास्त कुठं वाचायला मिळलं नाही. सीताराम बोले वाचले, भिवाजी नरे वाचले, हरिश्चंद्र तालचेरकर वाचले, म्हणून मी क इलिमिनेट केला. म्हणजे बघा, हे एक लॉजिक झालं. आणि दुसरं लॉजिक ते मागाशी तुम्हाला मी वरचं सांगितलं ऑप्शनचं. आता होम रूल, हा पण अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. होम रूल म्हणजे ऑप्शन वाचले. आता चौथा ऑप्शन काय दिला आहे ह्यांनी, रेजिस्टिंग सेल्फ गव्हर्नमेंट किंवा स्वशासनास प्रतिकार करणे. आता होम रूल आहे ते स्वशासनासच प्रतिकार कसं काय करेल, आपल्या शासनाला प्रतिकार कसं काय करेल. नावातच आहे ना होम रूल, आपलं स्वतःचं स्वराज्य आणायचं आहे. मग ते प्रतिकार कसं काय करेल. म्हणजे ड ऑप्शन हा डायरेक्ट कॉमन सेन्सनं इलिमिनेट होतो. इथं तुम्हाला नॉलेज असण्याची गरजच नाही. ड इलिमिनेट केला, ऑप्शन 3 आला. ठीक आहे. बघा, आता तुम्हाला वाटत असेल की अवघड आहे इतिहास किंवा कुठलाही विषय, तर तो कसा सोपा आहे. इथं पण माहीत नाही, वर्षाचा 3 होता, इथं पण 3 मारला. ठीक आहे. इथं 8व्याला मी तसंच केलं, चुकू बरोबर येऊ. आता ह्यात माझं चुकू पण शकतं. आता 9वा प्रश्न, इथं माहीत आहे की झाशीच्या राणीशी संबंधित प्रश्न आहे काहीतरी बाबा, विधान आहे. तर झाशीच्या राणीबरोबर लढाई कोणी केली ती, फिरोजनं केलेली. हे आपल्याला एक बेसिक माहीत पाहिजे. 1857 हा महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. मी थोडंसं फास्ट घेतो आहे, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. आता हा पण प्रश्न बघा. आता आपल्याला इथं दिलं आहे की राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. आता काँग्रेसचं तुम्ही अध्यक्ष किंवा त्यातली माणसं वाचली असतील. त्यात व्योमेशचंद्र बॅनर्जी होते किंवा दादाभाई नौरोजी होते, ॲलन ह्यूम होता, विलियम डिग्बी होता, वेडरबर्न होता. ही नावं तुम्ही ऐकली असतील किंवा वाचली असतील. पण फिलिप स्प्रॅट किंवा ब्रॅन ब्रॅडली ही नावं कधी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा ह्या कार्यकारिणीशी संबंधित ऐकण्यात आली नाहीत. म्हणून मी इलिमिनेट केला, बकडं मारलं.
ठीक आहे. आता जॉग्रॉफी, आता हे जॉग्रॉफीचं जे हे फिजिकल आहे हे बऱ्यापैकी तुम्ही नकाशे जरी व्यवस्थित केले तरी त्या नकाशातनं कवर होतं. डोंगर रांगा, त्यातनं वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, आता हे खडक आहेत बाबा, तर ते खडकांचं हे बेसिक आहे. आता हा बघा प्रश्न नद्यांचा नकाशावरनं सुटतो, हे बेसिक आहे. प्रशासकीय विभाग हा पण नकाशावरनं सुटू शकतो. किंवा भूगोलात जास्त मी क्वेश्चन घेत नाही. हे पण बघा 2 नद्या दरम्यान, हे तर भारताचा बाबा नकाशा तुम्ही बघितला फिजिकलचा. म्हणजे जास्त असं काय तुम्हाला वाटतंय का की बाबा लय डीप अभ्यासाची गरज आहे. आता हे वारे आहेत बाबा, हे वारे हा प्रकार कशात येणार, तुमच्या हवामानशास्त्रात येणार. हे झालं. आता इथं हे बघा क्रायटेरिया दिलेत नागरी वस्तीचे, किती टक्के काय हे तुम्हाला माहीत पाहिजे बाबा, स्पेसिफिक किती. पुढं आलो. आता इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट आहे, तुम्हाला वाटतं की बाबा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट अवघड आहे, बरोबर का. तर बघा आता इकॉनॉमिक्समधला पहिलाच प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. बघा मी तिथं लिहिलं आहे सुद्धा, कॉमन सेन्स क्वेश्चन. आता पहिला ऑप्शन काय आहे, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. आता वर काय दिलं आहे, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक, आणि ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, सर्व कामगारांना लागू होतो. कसं लागू होईल, म्हणजे स्टेटमेंट सरळ सरळ विरोधाभासी दिसतंय ना. प्रश्नात काय सांगितलं आहे, औद्योगिक कामगारांसाठीचा निर्देशांक, आणि इथं काय दिलं आहे, सर्व कामगारांना. कसं लागू होईल, म्हणजे इलिमिनेट झाला. ठीक आहे. आता काय खरं आहे विचारले, एक एक ऑप्शन आपण वाचत जायचं, असाच प्रश्न वाचायचा. वर आलो, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी. आता केवळ फक्त त्याच्यासाठी वापरला जाईल का हो एखादा निर्देशांक. ठीक आहे, म्हणजे पण इलिमिनेट झाला. तिसरं काय, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. आता असं कधी होईल का हो की वस्तू आणि सेवांचं बास्केट बाबा ठरवलं आहे आपण आणि ते कधीच बदलणार नाही. बदलणार ना, वेळ प्रसंग जसं म्हणजे काळ जाईल पुढं तसं बदलत जाणार. म्हणजे हे पण एक्स्ट्रीम चुकीचं स्टेटमेंट वाटते. बघायचं म्हणजे कॉमन सेन्सनं जरी आपण विचार केला की हे बाबा बरोबर असेल का नाही, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं. आता चौथं स्टेटमेंट काय, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. हे बाबा बरोबर वाटते. औद्योगिक कामगारांसाठीचाच निर्देशांक आहे आणि औद्योगिक कामगारांनाच वाजवी वेतन मिळवून जीवनमान चांगलं राखायला मदत करते, म्हणून मी घेऊन गेलो, ऑप्शन 3 मारला. आता पुढं आलो, RBIचा प्रश्न आहे, बरोबर. ह्यात पण काय दिलं आहे त्यांनी की खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. आता पहिला ऑप्शन बघा, कंट्रोल ऑन कन्झ्युमर क्रेडिट, उपभोग कर्जाचे नियंत्रण. दुसरा काय आहे, आदेशांच्या मार्फत नियंत्रण. तिसरा काय आहे, कर्ज तारण सीमांचे नियमन. चौथा काय आहे, खुल्या बाजारातील व्यवहार. आता गुणात्मक साधनं विचारलं आहे ना त्यांनी, गुणात्मक साधन नाही असं विचारलं आहे. मग आता ठीक आहे, मला काहीच माहीत नाही गुणात्मक काय आहे संख्यात्मक काय आहे, पण पहिल्या ऑप्शनमध्ये काय शब्द आहे, नियंत्रण आहे. दुसऱ्यात काय आहे, नियंत्रण आहे. तिसऱ्यात काय आहे, नियमन आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये असा काही शब्द आहे का हो, म्हणजे हे काहीतरी वेगळं वाटतं आहे ना, म्हणून मी चौथा ऑप्शन घेऊन गेलो. ठीक आहे, म्हणजे वाईल्ड लॉजिक, असं ह्यालाच तर लॉजिक म्हणतात. लॉजिक म्हणजे काय असते, कॉमन सेन्स असतो. आणि तो कॉमन सेन्स कधी चालणार, ज्यावेळेस तुम्हाला तुमची बुद्धी शांत असेल, तुम्हाला माहीत असेल की आपण वाचलं आहे किंवा नाही वाचलं आहे, ह्या गोष्टीचा अभ्यास केला आहे किंवा नाही केला. मी अभ्यास केला आहे आणि मला थोडंच आठवतं आहे, तर मी लॉजिकला जाणार. मी वाचलंच नाही कधी, मी लॉजिकला जाणार. मी अभ्यास केला आहे, वाचलं आहे, मला प्रश्न बघितला की आठवणार, हां ह्याचं उत्तर हे, मी लगेच मारणार. म्हणजे माझा अभ्यास असता तर मला लगेच कळलं असतं, हां ओपन मार्केट ऑपरेशन हे बाबा गुणात्मक नाही तर संख्यात्मक साधन आहे. मारला ऑप्शन 4. पण तो जरी नाही मारता आला तरी मी अशा पद्धतीने बी जाऊ शकतो. आता पुढं स्कीम विचारली, स्कीमचं मला काहीच माहीत नाही, मी काहीच चुकीचं करणार नाही, बरोबर आहेत. ही लोकसंख्या आहे, असे पुढं तुम्ही बघत जावा. विजय केळकर समिती कशाशी संबंधित आहे.
आपण सगळेच प्रश्न कवर करू शकत नाही मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल. आता हा 31 नंबरचा एक प्रश्न बघा की भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही. आता अधिकृत व्यासपीठ कुठलं नाही असं विचारलं आहे. आता फक्त खाली ऑप्शन जर व्यवस्थित वाचले बघा, एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे अधिकृत व्यासपीठ, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, आणि परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक. आता बघा, पहिल्यात काय मान्यताप्राप्त आहे, दुसऱ्यात काय अधिकृत आहे, इथं काय प्राधिकृत आहे, इथं काय कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ कसं असेल, त्याला काहीतरी अधिकृत किंवा मान्यता दिलेली पाहिजे. म्हणून हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की बाबा कोणत्याही व्यासपीठाला नाही ना देणार अशी परवानगी. झालं 3 ऑप्शन. हे एवढं सोपं आहे, लक्षात घ्या. आता हा 31वा प्रश्न बघा की नाफेडचे बाबा मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत. आता नाफेड संस्था कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला एक बेसिक माहीत पाहिजे, ठीक आहे. किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये जरी वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, म्हणजे कशाशी संबंधित असणार आहे, कोऑपरेटिव्ह मार्केटिंगशी. एकच ऑप्शन आहे तसा, मारला ऑप्शन सी, ठीक आहे. आता पुढचे काही क्वेश्चन स्किप करतो. हे पॉलिटी वगैरे बघून घ्या तुम्ही, सोपं असतं ते. बेसिक करायचं त्यातलं. करंटचे टॉपिक्स बघायचे, कशावर क्वेश्चन येत आहेत ते करायचे. पॉलिटीत बघा बेसिक आहे, कुठल्या अनुसूचित काय दिलं आहे, पंचायत राजची घटना दुरुस्ती कोणती, म्हणजे लेअर 1चे प्रश्न बऱ्यापैकी आहेत. इलेक्शन कमिशनचं कोणतं आर्टिकल आहे. आता अजून एक अवघड विषय सगळ्यांना वाटतो तो सायन्स, त्याच्यावर आलो आपण. सायन्सला आता तुम्ही पहिल्या प्रश्नावर आला 66 नंबरच्या. आता जोड लावा विचारलं आहे, ठीक आहे. आपल्या कधीतरी वाचनात आलेलं असते स्पायरोगायरा, शाळेत विज्ञान वाचताना हिरवं शाळवात त्याचं चित्र असते बघा विज्ञानाच्या पुस्तकात. तेवढेच जोडी लावली मी, अला 3 ऑप्शन मारून टाकला, चुकू बरोबर येऊ. आता हे फळ पिकवणारा संप्रेरक कोणतंही, हा बऱ्याच वेळा PYQ आलेला आहे, ठीक आहे. हे इथिलीन आहे. आता हा प्रश्न जोड्या लावा, वनस्पती रोग आणि रोगकारक कोणते आहेत, मला माहीत नाही. 3 ऑप्शन मारला, का तर वर्षाचा पण 3 मारला आहे. तुम्ही बघा माझा हा व्हिडिओ बघा, आणि किती प्रश्न तुमचे असेच बरोबर येत आहेत माहीत नसताना, तो फक्त तुम्ही विचार करा. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. आता तुम्ही बघितलं असेल दंडावर आपल्या ते चिन्ह असते बघा, तसलं लस दिलेलं लहानपणीचं मोठ्या आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या खांद्यावर बघितलं असेल. आता नवीन पिढीतल्या पोरांना नसेल कदाचित. तर कोणती लस त्वचेच्या थरात देण्यात येते, तर मला माहीत नाही काय, पण मला ती एक आठवलं की बाबा हां, स्किनच्या ह्याच्यावरती खांद्यावर आपल्याला दिसतं ती BCGची लस असते, म्हणून मी 2 मारला. बरं, वरचा 2 मारला आहे, 70चा माहीत नाही, तो पण 2 मारला. आता ही प्रथिनाची कमतरता ही माहीत पाहिजे आपल्याला, क्वाशीवर्कर, ठीक आहे. आता सस्तन प्राण्यांचं 72वा प्रश्न. 72व्या प्रश्नात आता सस्तन प्राणी, माणूस सस्तन प्राणी ही तर तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल. हृदयाला 3 कप्पे असतात का माणसाचे, 4 कप्पे असतात. इलिमिनेट केला, अकडे मारला. आता 73 काय माहीत नाही, ते पण मी असंच काहीतरी लॉजिक लावून, आता इथं माझं चुकू पण शकतं, मी सेम लॉजिक ठेवलं बाबा, मला 73चं काय कळलंच नाही, हृदयाला 3 कप्पे असू शकतात. पण इथं काय हे पण बघायचं की आपण बाबा काय दिलं आहे, त्यांच्या शरीरावर खवले असतात. पायसेस म्हणजे काय, मासे, म्हणजे तर असणारच आहे, बरोबर का. म्हणजे खवले तर असतात ना कन्फर्म, तर असणार आहे. म्हणजे मी 4 मारणार होतो, वरचा 4 आहे म्हणून, पण मी हे जर बघितलं तर बाबा त्याच्या शरीरावर खवले असतात, मग ला घेऊन गेलं पाहिजे. मग असणारा ऑप्शन किती आहे त्याच्यात, एकच ऑप्शन आहे, मारला इकडे.
झालं. आता हे पुढचे हा थोडासा डिपमधला प्रश्न आहे, हे माहीत पाहिजे तुम्हाला. हे केमिकल. आता हा 78 कॉमन सेन्सचा प्रश्न की सोलर PV टेक्नॉलॉजीमध्ये सोलर रेडिएशनची जी एनर्जी आहे ते डायरेक्ट इलेक्ट्रिक एनर्जीत कन्वर्ट होते. बरोबर आहे. फोटोवोल्टेइक सेल. PV टेक्नॉलॉजी म्हणजे काय? फोटोवोल्टेइक. आता दुसरं, बरं बाबा मला एक माहीतच नाही. दुसरं सोलर थर्मलमध्ये काय? सोलर रेडिएशन डायरेक्ट हीटमध्ये होतं. तर थर्मल हीट म्हणजे हे बरोबर असणार आहे, हे बरोबर घेतलं मी. तिसरं काय? बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली. फक्त नायट्रोजन असेल का त्यात? बाकीचे बी घटक असणार ना, कार्बन वगैरे. मग आपण तिसरा फॉल्स असणारा कुठले 2 ऑप्शन आहेत? 1 आणि 2. त्यात पहिल्यात तर सगळंच फॉल्स दिलं आहे. तर आपल्याला माहिती आहे दुसरं ट्रू आहे. झालं, दुसऱ्या ऑप्शनवर गेलो, ॲटोमॅटिकली पहिला ट्रू आला, जरी माहीत नसला तरी. ट्रू फॉल्स. झालं. आता हे दट्ट्या मागे पुढे हे तुम्हाला व्ह्यूजबद्दल माहीत पाहिजे. लॉन्जिट्युडिनल ट्रान्सवर्स काय असते. आता बघा, आता आपण आलो मॅथ्स रिजनिंगवर, जे की पोरांना वाटतं खूप अवघड आहे. तर बघा, आता ऑप्शनवरनं प्रश्न कसे सोडवायचे. मी थोडीशी दिशा बदलतो माझी. ऊन भरपूर आहे, उन्हातच बसलो आहे मी. आता हा प्रश्न आहे बघा. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. बस स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक एवर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक ब वर उतरले? आता मला काय माहीत नाही, फक्त वाचायचं बाबा. कुठला फॉर्म्युला काहीच मला माहीत नाही. आता मी म्हणलं आपण ऑप्शनवरनं जाऊ. पहिला ऑप्शन घेतला. उत्तर काय? किती प्रवासी स्थानक ब वर उतरले, ह्याचं उत्तर विचारले. समजा 140 उतरले असं आपण गृहीत धरू. 140 प्रवासी पकडले इथं. बस स्थानकावर किती प्रवासी उतरलेत? 50%. म्हणजे 140 प्रवासी उतरल्यात. म्हणजे अवर किती असणार आहे? अवर किती असणार आहेत? 280 असणार आहेत ना. 50% उतरून 140 राहिले म्हणले, बरोबर. इथं 280 याला घेतले, इथं झाले 140. आता त्यात नवीन चढले 25, 165 झाले. सी स्थानकावर उपस्थित असलेल्यांपैकी 40% उतरले, बरोबर. 165चे 40% काढले, 66 येतात, म्हणजे 99 उतरले. त्यात परत 40 ॲड केले, म्हणजे किती झाले ते? साधारणतः 139 झाले असते. ठीक आहे, 139 झाले. मग आता हे पुढं प्रश्न काय विचारला आहे? आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक एवर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. आता आहे का 40%? 139 हे 280च्या 40% आहे का? नाही. हे ऑप्शन एलिमिनेट झाला. असंच बी बघायचं, सी बघायचं. आता सी ऑप्शनवर आलो मी. आणि ही गोष्ट करायला लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा GS ज्यावेळेस अर्ध्या तासात कवर होईल किंवा 35 मिनटात, त्यावेळेसच तुम्ही एवढ्या रिलॅक्समध्ये ही 20 प्रश्न सोडवू शकता. नाहीतर तुम्ही म्हणसाल माझ्याकडे आता 15 मिनटं राहिलेत. ठीक आहे, 15 मिनटं राहिली तरी तुम्ही रिलॅक्सच सोडवायचा, ऑप्शन लावूनच सोडवायचा. पण कदाचित तुमचं प्रश्नांचं कव्हरेज कमी होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला वारंवार ती गोष्ट सांगतो आहे. GS लवकर उरकायचा आपल्याला. लवकर उरकायचा म्हणून गडबड करायची नाही. शांतपणे मी मगाशी जसं सांगितलं तसं कॉमन सेन्स लॉजिक वापरून सोडवायचं. आता तिसरा ऑप्शन घेतला आपण. 275. ठीक आहे, 275 ऑप्शन पुट केला. आता स्टेशन बीला 275 उतरलेत, म्हणजे स्टेशन एला किती असणार आहेत? 550, बरोबर का? त्याच्या 50% उतरले ना. एला 550, बीला 275 झाले. आता त्यात 25 नवीन चढले, किती झाले हो? 300 झाले. आता सीला आलो.
सी स्टेशनला आल्यावर 40% त्यातले उतरले, म्हणजे 3 चौक 12, 120 उतरले. कॅल्क्युलेशन तुम्हाला बेसिक आलं पाहिजे मित्रांनो, तरच गणितं फास्ट सुटतात. कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला जमलं पाहिजे. 120 उतरले, 180 राहिले. आता नवीन 40 चढले, किती झाले? 220. आता 220 हे 550चे 40% आहेत का बघा. 55 चौक 220 आहे. निघलं उत्तर 275. हे झालं गणित. आता हे गणित आहे 82 नंबरचं. तर 82 नंबरच्या गणितात तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. ह्याला गोल करायचं, पुढे जायचं का, तर मला माहीत नाही. बघा, असे फक्त ह्या 20 प्रश्नांमध्ये फक्त 2 प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला माहीत असल्याशिवाय येत नाहीत. बाकीचे तुम्ही सगळे प्रश्न कॉमन सेन्स लावून सोडवू शकता. आता 83 नंबरचा प्रश्न आहे, नफा तोट्याचा प्रश्न आहे. समीरने एकूण 360ला सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3ची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? ऑप्शनवरनं जायचं ठरवलेलं आहे मी. समजा यातला मी 24 ऑप्शन, समजा त्यानं 24 सफरचंद खरेदी केल्यात. मग त्याला एक सफरचंद कितीला पडलं हो? 360 डिवायडेड बाय 24 करायचं. किती आलं? 15 आलं, बरोबर. मग आता त्यांनी काय सांगितलं आहे, प्रत्येक सफरचंदावर 3ची सूट मिळाली, म्हणजे त्याला ती सफरचंद समजा 12लाच पडलं, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. मग 360 डिवायडेड बाय 12 केल्यावर किती येणार? 30 सफरचंद येणार. मग 24च्या 30 किती टक्के आहे का? 25%. आता ते जर तुम्हाला तिथं समजा क्लिक झालं नाही की किती टक्के आहे बाबा, तर 24चे सरळ 4 पार्ट करायचे. 6 चौक 24, 6 6 6 म्हणजे किती झाले? 25 25 25 25% झाले ना. मग पुढे 6 ॲड केले म्हणजे 25% ॲड केले. आलं उत्तर. फक्त गणित व्यवस्थित वाचायचं आणि त्यात नक्की काय विचारले त्याचा विचार करायचा. म्हणजे तुम्हाला अगदी आता ह्यात बारकाईनं सांगतो. बघा, 360 रुपयाला त्यानं सफरचंद खरेदी केल्यात. आता किती सफरचंद खरेदी केल्यात मला माहीत नाही. पहिलं वाक्य वाचलं मी. दुसऱ्या वाक्याला गेलो. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3ची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, बरोबर. म्हणजे त्याला सूट देऊन तो किती सफरचंद खरेदी करू शकला असता हे आपल्याला विचारलं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे? 3 रुपयाची सूट देऊन त्याला बाबा 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, हे ठीक आहे. पण त्यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे की त्याला प्रत्येक सफरचंद किती रुपयाला पडलं आहे बाबा आधी. मग आपल्याला हे काहीच माहीत नाही, म्हणून आपण काय केलं, डायरेक्ट बाबा त्याने किती सफरचंद खरेदी केली असतील? 24 घेतली. 24 सफरचंद टाकलं आपलं ह्याच्यात, 360 डिवायडेड बाय 24 केलं का, तर 360 रुपयाचे सफरचंद घेतलेत ना. म्हणजे त्यानं किती सफरचंद घेतलेत? 15 सफरचंद घेतलेत. त्यात 3 रुपयाची सूट दिली म्हणजे प्रत्येक सफरचंद म्हणजे 12 रुपयाला आता त्याला दिलं आहे सफरचंद. मग 12 रुपयानं 360ला डिवाईड केलं, त्याला 30 सफरचंद मिळणार. 24 आणि 30मध्ये 6चा फरक निघलं, 25%. ठीक आहे. एवढं सिम्पल वेनं जायचं. आता हा 84 नंबरचा प्रश्न आहे. हा पण प्रश्न सोपा आहे. डायरेक्ट काय करायचं, 150 आणि 500च्या मधल्या संख्यांना 11ने भाग लावायचा. पण हे टाईम कन्झ्युमिंग होऊ शकतो ना, की किती बाबा नंबर येतात. 150च्या पुढे गेला तर 11चा पाडा म्हणत गेला, मग किती येईल बाबा? 110पर्यंत गेला. 110च्या पुढं मी लिहिला परत बाबा. तिथनं सुरुवात केली. 110च्या नंतर कितवा येणार? 11 दुने 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, बरोबर का. म्हणजे तिथनं सुरुवात होणार 154 पासून. आणि ह्याला वेळ जाऊ शकतो म्हणून मी ह्याला पण गोल केला का, तर हे नंतर सोडू आपण, शेवट वेळ मिळाला तर. ह्याला तर गोल केला आहे का, तर हे मला माहीतच नाही. ह्याला का केला आहे नंतर सोडवायचं. 84 नंबरचं. आता आलो 85 नंबरवर. आता हे असलं पाय चार्ट बघितलं की बऱ्याच जणांना भीती वाटते, पण हे सोपं असते.
कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती? 40,000 आहे. घरभाडा, किराणा माल व प्रवासावर एकूण खर्च केला एवढंच विचारलं आहे, किती खर्च केला. आता डिग्रीत दिलं आहे त्यांनी, हे पूर्ण गोल 360 डिग्रीचा असतो एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. आता बघा, घरभाड्याला किती? 110%. डायरेक्ट आपण टक्के म्हणू, डिग्री म्हणा किंवा टक्के म्हणा. घरभाड्याला 110 डिग्री, किराण्याला 90 डिग्री, प्रवासाला 70. तिघांची ॲडिशन केली किती झाले? 270. पूर्ण गोल कितीचा असतो? 360चा. 360च्या 270 किती हो? 90 भागून बघा, 9 त्रिक 27, 9 चौक 36. आपल्याला 40,000 दिलं आहे ना, बरोबर का? 40,000 दिले आपल्याला. मग 40,000 म्हणजे किती? 360 डिग्री. तर 270 डिग्री म्हणजे किती हजार असणार आहे? तुम्हीच सांगा मला. हां, फक्त ॲनोमॅली लावायची आपल्या, त्याची सिमिलॅरिटी लावायची. बघा आता इथं 40,000ला त्याचा सगळा खर्च दिला आहे ना हो. 40,000ला जर ते 360 डिग्री, तर 30,000ला किती? 10,000ची गट्टी केली मी सरळ. म्हणजे 10,000 म्हणजे किती असणार आहे? 90 डिग्री. 30,000 म्हणजे किती झालं? 270 डिग्री. माझा किती खर्च झाला आहे? तेवढाच झाला आहे. झालं 30,000 उत्तर निघलं. किती वेळ लागतो उत्तर काढायला? सहज निघतं. आता पुढं आलो बघा, फक्त आपला मेंदू जागेवर ठेवायचा, शांत ठेवायचा. आता मी ह्या प्रश्नावर आलो ना, ह्याच प्रश्नावर राहायचं. मागचा प्रश्न काय होता आणि त्याचं मी उत्तर काय बाबा लिहिलेलं किंवा काय माझं चुकलं आहे का, असला अजिबात विचार करायचा नाही. ह्या प्रश्नावर आलो, हाच प्रश्न बघायचा. मागचं पुढचं 0, प्रेझेंटमध्ये राहायचं. आता बघा, अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली, बने तीच वस्तू परत अला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाली? आता बघा, इथं घेतला मी, इथं ब घेतला. समजा 10% नफ्याने विकली अने बला एक वस्तू, म्हणजे आता बला समजा ती वस्तू 110ला मिळली, अकडं ती 100 रुपयाला होती, असं पकडा तुम्ही. म्हणजे त्या वस्तूची किंमत 100 रुपये होती, तिथे आपल्याला 10% लवकर कळावं म्हणून आपण 100 आणि 110 घेतलं बाबा. 100च्या 10% किती? 10, म्हणजे किती झाले? 110. म्हणजे एला ती वस्तू कुठनं तरी 100ला मिळली असणार, ते त्यानं बीला 110ला विकली, म्हणजे 10% नफ्यानं विकली ना. आता बीनं काय केलं? परत तीच वस्तू एला 10% तोट्यानं विकली. आता 110च्या 10% किती? 11, बरोबर ना? 11 आणि 10 110, म्हणजे 11 रुपये तोट्याने विकली. म्हणजे किती रुपयाला विकली ह्यानं? 99 रुपयाला विकली, बरोबर का? म्हणजे आता ह्या व्यक्तीला फायदा किती झाला बघावं तुम्ही टोटल, किंवा तोटा फायदा काय असेल ते किती झाला ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये. येनं ती वस्तू 110ला दिली आणि माघारी 99ला घेतली, म्हणजे टोटल किती फायदा झाला आहे? 11 रुपयाचा फायदा झाला ना, बरोबर का? हे 10 रुपये आणि हा 1 रुपया झालं, 11% नफा झाला. का तर आपण घेताना 100 रुपये घेतले, का तर टक्केवारी आपण 100मध्ये काढतो ना, शेकडेवारी, म्हणून सोपं पडावं म्हणून आपण अशा पद्धतीने गणितं सोडवायची मित्रांनो, कॉमन सेन्स लावून. फक्त तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे एवढं थोडंफार, टक्केवारी किंवा बेरीज वजाबाकी. आता हे पण बघा, सोपं गणित आहे. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील? तर आता पहिल्यांदा इथं सेंटीमीटर मध्ये दिलं म्हणून मी हे दोन्ही सेंटीमीटरमध्ये केलं. इथं काय केलं? 1800 केलं, गुणीला काय केलं? 1200 केलं. ठीक आहे, बरोबर ना? लांबीन रुंदी आयताचं मला क्षेत्रफळ काढायला लागेल. मग 18 गुणिले 12 किती येतं? त्याचा सरळ सरळ गुणाकार करायचा, तर डोकं लावत बसायचं नाही. 12 8 96, 6 4 9, 12 1 12 आणि 9 21, 216 झाले. आणि ह्या 2 2 शून्याचे 4 शून्य होणार, बरोबर का? मी फक्त तुम्हाला मगाचपासून एकच म्हणतोय की आपल्याला गुणाकार, भागाकार, वजाबाकी हे सगळं आलं पाहिजे. आता 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती,
आता हा एरिया काढला मी पहिल्यांदा आयताचा 2,16,000, हे 21,60,000. आता त्यात 30 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस म्हणजे चौरसाचा एरिया काढावा लागेल. 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर किती झालं, 900 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर का. म्हणजे ह्याला भागीला काय येणार, 900 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. सगळे सेंटीमीटरमध्ये आलं. 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, 9ने ह्याला भागलं, किती आलं, काढा भागाकार, 2400 भागाकार येणार. आलं उत्तर. ठीक आहे. आता पुढचं पण. आता इथं तुम्हाला काय माहीत पाहिजे, टाईम डिस्टन्स स्पीडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय असतो टाईम डिस्टन्स स्पीडचा फॉर्म्युला. मित्रांनो मी खूप कॅज्युअली घेतो आहे, त्यामुळे थोडंसं व्हिडिओत किंवा थोडंफार लिहिण्यात मागं पुढं झालं तरी तेवढं समजून घ्या. तुमच्यापर्यंत भावना पोचणं गरजेचं आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे किंवा स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. आता स्पीड दिला आहे ह्यांनी 80, बरोबर. मी इथं लिहितो 80चा स्पीड दिला आहे इज इक्वल टू 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. टायमिंग दिला आहे 72 सेकंद. आता प्लॅटफॉर्मची लांबी माहिती आहे का आपल्याला किती, नाही माहीत. डिस्टन्स काय येणार आहे तर 700 अधिक 100 येणार. का तर प्लॅटफॉर्मची बी लांबी ॲड होणार ना. ट्रेन जाते समजा तिथनं, तर ट्रेनची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढं सगळं त्याला पार करून जायचं आहे. आलं का लक्षात. तेव्हा त्याचं, आणि त्यांनी विचारतानाच आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. म्हणजे हा जो स्पीड आहे, हा स्पीड कशावरून आला आहे, हा पूर्ण डिस्टन्स कवर ते 72 सेकंदात करते, त्याच्यावरून हे स्पीड आला आहे. मग आता हे कशात आहे, 80 किलोमीटर पर आवरमध्ये असते ती, म्हणजे 80 तास, हे 80 किलोमीटर पर तास. आता ह्याचं रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल, मीटर आणि सेकंदमध्ये. का तर इकडे मीटर आणि सेकंदमध्ये दिलं आहे. हे तुम्हाला बेसिक कन्व्हर्जन फक्त मित्रांनो जमलं पाहिजे. किलोमीटरचं मीटर करायला काय करणार, 1000ने त्याला गुणणार. का तर 1000 मीटरचा 1 किलोमीटर असतो आहे, बरोबर का. डिवायडेड बाय, आता एका तासाचं सेकंदात रूपांतर कसं होणार, 3 60 गुणिले 60 होणार, बरोबर का. 1 तास म्हणजे किती, 60 मिनटं. आणि 60 मिनटं म्हणजे किती झाली, म्हणजे 1 मिनटं किती सेकंदाचा असतो, 60 सेकंदाचा. 1 तास किती मिनटाचा असतो, 60 मिनटाचा. 60 गुणिले 60 हे तुम्ही बघून घ्या बेसिक. हे केलं आणि इज इक्वल टू पुढचं, नंतर 72 इकडं आणायचं, ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर निघून जातं 900. आता तुम्हाला वाटत असेल ही टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, पण तुमच्याकडे जर अर्धा तास असेल किंवा 25 मिनटं तर हा टाईम आरामात पुरतो. ठीक आहे. आता बघा, हे पण सोपं गणित आहे. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज 30 काम किती दिवसात पूर्ण करेल. आता तुम्ही काय करता, तुम्ही काय चूक करता ते सांगतो. तुम्ही असं गणित बघितलं की तुम्ही लगेच ते आठवत बसता. काय आहे बाबा ते टाईम वर्कचा फॉर्म्युले काय आहेत, मग कुठल्या फॉर्म्युल्यात बसतं आहे, हे आठवण्याच्या नादात तुम्ही एनर्जी घालवता. काहीतरी फॉर्म्युला लिहता, तो कुठंतरी चुकतो तुमचा. तुमचं जर पक्का अभ्यास असेल तर नक्कीच त्याच्यासाठी जावा. पण तुम्ही बाबा तुमचा स्टडी असा वेग आहे किंवा तुम्हाला आठवत नाही, मी बरेच दिवस झालं बाबा हे बघितलंच नाही, ह्याचा फॉर्म्युला काय मला माहीत नाही. म्हणजे मी माझ्यावरनं सांगतो, मी मॅथ्स रिजनिंगचा अभ्यास बरेच दिवस झालं केला नाही, जवळजवळ 5-6 वर्ष झाले असतील. मी असंच आपलं क्वेश्चन सोडवतो मधनं PYQ. मग आता हा प्रश्न मी बघितला, मला काय माहीत नाही, मी जस्ट कॉमन सेन्स वापरणार इथं. आता भूषण 80 दिवसात काम पूर्ण करतो आहे, पण त्यानं काय केलं, 10 दिवस काम केलं. समजा 10 दिवस काम केलं आणि तो निघून गेला, आणि राहिलेलं काम, म्हणजे ह्याचं राहिलेलं काम किती दिवसाचं आहे, आता 70 दिवसाचं आहे. ते नीरजनं 35 दिवसात पूर्ण केलं. बघा, ह्याचं जे 70 दिवसाचं काम आहे ते नीरजनं 35 दिवसात, म्हणजे अर्ध्याच कालावधीत पूर्ण केलं. तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे ह्याचं 80 दिवसाचं काम नीरज किती दिवसात पूर्ण करेल, अर्ध्याच टायमिंगमध्ये करतोय ना नीरज. ह्याचं 70 दिवसाचं 35 दिवसात करतोय, म्हणजे 80 दिवसाचं किती दिवसात करेल, 40 दिवसात करेल. आलं उत्तर. कशाला काय फॉर्म्युला काय लावायला लागतोय. आता
हे बघा सरासरी वय हे पण सोपं आहे. टाईम वर्क ट्रेनचं मगाशी सांगितलं. टाईम डिस्टन्स स्पीड माहीत पाहिजे. आता हे श्रेणी ही पण सोपी श्रेणी, पण कदाचित बाबा आपल्याला टायमिंगला आठवत नाही. इथं काय सरळ सरळ चढत्या क्रमानं विषम संख्या दिल्यात की बाबा 3 नंतर 5 नंतर 7ची ॲडिशन होती, नंतर 9ची ॲडिशन होते, असं निघतं. ठीक आहे, हे एक गणित मी गुल केलं. पुढं आलो. आता हे डायरेक्शन टेस्ट तर सोपं आहे. डायरेक्ट आकृती काढायची, इकडे 2 किलोमीटर गेला, इकडे 4 किलोमीटर गेला. हे स्टेटमेंट कन्क्लुजन सोपं असतं आहे. तुम्ही वाटल्यास हे करा, त्याच्यासाठी आपल्या वेन डायग्रॅम असतात ते काढून करा. आता हे चौकोन मोजायचं थोडंसं डिफिकल्ट असतं. हे काय चिन्ह बदलायच्यात ते येऊन जाते तुम्हाला. इथं काय सिक्वेन्स बघायचं, OGH कुठं घेतलं आहे, AA के कुठं घेतलं आहे, म्हणजे कसा बदल केला आहे तसाच ह्यात पण बदल करायचा. मी तुम्हाला बघा हे असं सांगतो आहे का की तुम्ही हे फक्त ऑब्झर्वेशन न करू शकता की हा बाबा हे ऑब्झर्व केलं, हे ऑब्झर्व केलं, दोघात काय नक्की केलं आहे ह्यांनी. हे तुम्ही तिथं प्रेझन्स ऑफ माइंड ठेवला. बघा इथं EA पुढे घेतलं आहे, EA पुढे घेतलं आहे, इथला OU पुढे घेतला आहे, OU पुढे घेतला आहे. आता इथं तसंच आहे डिस्ट्रीब्युशन. इथं काय करणार मी तिसरं चौथं आहे बरोबर का. एस टी कुठं पुढे घेतला आहे, ST एकातच पुढे घेतला आहे. ॲटोमॅटिक ऑप्शन घेतला, पुढे जाण्याची गरजच पडली. नातेसंबंध डायग्राम काढायचे सरळ बाबा. हा रोहन आहे, ह्याचा हे पोरगा आहे. इथं एक लिनियज ठेवायची. लिनियज म्हणजे काय, इथं एक नवरा बायको ठेवली किंवा बहीण भाव नवरा बायको होता. बहीण भावाला मी समजा बरोबरचं चिन्ह वापरलं, माणसाला चौकोनी चिन्ह वापरलं, स्त्रीला गोल चिन्ह वापरलं, येस असं. इकडं बहीण भाव असेल तर हे चिन्ह वापरलं असं. ह्याचे आजोबा असेल तर इकडं नातू, असं काढत जायचं. हे पण गणित वाचून तुम्ही सोडवू शकता. बघा तुम्हाला आता ह्यात किती अशी गणित वाटली. आता हे टाईम कन्झ्युमिंग आहे, हे मी डिफिकल्टमध्ये टाकलं. हे एक सोडून दिलं समजा, मी एक गेलं माझं. सोडून दिलं म्हणजे तिथं मारून यायचं चुकू एक. हे एक गेलं समजा, 2 गणितं गेली माझी. आता माझ्याकडे बघा हे एक गेलं, 3 गणितं गेली माझ्याकडे. शेवटी वेळ शिल्लक राहिला म्हणून मी 84 नंबर बी सोडवलं. म्हणजे माझी 20मधली 17 गणितं मित्रांनो सुटली. बरोबर का. 17 गणितं सुटली. आता वरची जी मी 3 गणितं मारली तर ती तिन्ही गणितं समजा माझी चुकली, तरी पण मला किती मार्क्स येत आहेत मोजा तुम्ही. किती मार्क्स येत आहेत कॅल्क्युलेशन करा. तर एवढं सोपं आहे मित्रांनो, अवघड असं काहीच नाही. हा व्हिडिओ एकदम आरामशीर हेडफोन लावून बघा. थोडाफार व्हिडिओ तिकडे प्लस मायनस झाला असेल. मी ग्राउंडमध्ये येऊन व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आपल्याकडे काही स्टुडिओ वगैरे इथं मी अकॅडमीत असल्यामुळे बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत. जेवढं माझ्या परीनं देता येईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. काही प्लस मायनस झाला असेल तर मला माफ करा. आणि हे जे करतो आहे ते तुमच्यासाठीच करतो आहे. तर एकदम व्यवस्थित शांत बसून हेडफोन लावून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये आधी काय कुठं झाडपाला उडला असेल हे तेवढं ते इग्नोर करा. आणि कुणाला काही जरी अडचण आली, काही डाऊट आला, मला टेलिग्रामला मेसेज करा. ठीक आहे. धन्यवाद. बेस्ट लक. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रेशरमध्ये अभ्यास करू नका अजिबात. रिलॅक्समध्ये. मी जसं पहिल्या व्हिडिओत पण सांगितलेलं की पेपर सोपा आहे, फक्त एन्जॉय करायचं. एक प्रश्न सोडवायचा, कसं बाबा ह्यात ट्रिक दिली किंवा कसा हा प्रश्न टॅकल करता येईल, किंवा हां बाबा हा सर बोललेलं आहे की हा 24ला बी प्रश्न आला आहे, 23ला पण आला आहे ह्या टॉपिकवर, म्हणजे हा टॉपिक रिपीट होतो आहे, हे आपल्याला चांगला केला पाहिजे. ह्यातले महत्त्वाचे फॅक्ट्स कोणते आहेत. मग PYQ बघितले, PYQमधनं कळलं बाबा हां ह्यातलं बाबा हे महत्त्वाचं आहे, हे अधिकारी महत्त्वाचे आहेत किंवा काय. तर असं करून अभ्यास सोप्पा करायचा मित्रांनो, अवघड करायचं नाही. ठीक आहे. बाय. बेस्ट लक. आणि महत्त्वाची गोष्ट, एक्झाम पुढे जाऊ शकते, मागं राहू शकते, ह्याच्याबद्दल काय विचार करू नका. 21ला एक्झाम होईल ह्या हिशोबानं आपलं चालू ठेवा. ठीक आहे. बाय. ऑल द बेस्ट टू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.